हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 16व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे देवासुर संपादन विभाग योग, म्हणजे देव आणि राक्षसीचे गुण जे असतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य ओमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथा सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी नमी नम आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौरी कथा धाम दयानग ग्राम तारिणी. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला 16व्या अध्यायामध्ये देवासुर संपादन विभाग देव आणि राक्षसी गुणाचा अभ्यास वर्गामध्ये श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे हे आचवले श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करू. त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. शिला प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद करू. गुरु महाराज जयपताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद. नामनिष्ठदास प्रभू यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला कुमुद माताजी, मनीषा माताजी, मुक्ता माताजी, अनवया माताजी, पूजा माताजी आणि ललिता माताजी यांनाही माझा सादर नमस्कार. तर काल आपण 15व्या अध्यायामध्ये आपण 4 टप्प्यामध्ये अभ्यास केला होता. भौतिक जगापासून अलिप्त कसे होते, स्थालानंतर आणि कृष्ण देखभाल करता म्हणून आणि वेदांत सूत्राचं सारच असा आपण शेवटच्या श्लोकामध्ये अभ्यास केला होता. आज आपण 16व्या अध्यायामध्ये 3 टप्प्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 6 श्लोकामध्ये अतिरेकी आणि राक्षसी गुण म्हणजे भवंती संपदम देवी. राक्षसी स्वभाव 7 ते 11 जवळजवळ 11 श्लोक आहे. दंभ दर्प अभिमान च राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उन्नती किंवा अधोगतीचे निवड हे जवळजवळ 5 श्लोक आहे. आणि न सुखम न परम गती असा 3 टप्प्यामध्ये आज आपण 16व्या अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्यान, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्ता, त्याग, शांती, दोष काढणे, वृत्तीचे तिटकारा, सर्व जीवांचे प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनय, शीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष हे सन्मानाच्या अभिलाषापासून मुक्त हे सर्व देवी गुण हे भारतात देवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. तर आपण जसं देवी आणि असुर गुणाचा आपण हा अध्याय आहे, तर इथे भगवंतात आपण देवीमध्ये देवी स्वभावाचे जे मनुष्य असतात त्याच्यामध्ये कुठले हे गुण आढळतात हे आता आपण भगवंताने सांगितलं. तर भगवान काय म्हणतात, पहिला निर्भयपणा. निर्भयपणा म्हणजे जर आपण कोणी संन्यास घेतला तर त्याने सर्वांनी त्याग करून भगवत कृपेद्वारा राहावे लागते. म्हणजे जर मनुष्याने असं वाटत असेल की मी सर्व त्याग करून केल्यावर माझं रक्षण कोण करणार, मी जर आजारपणा पडतो मला डॉक्टरकडे कोण घेऊन जाणार, माझा उदरनिर्वाह कसं होणार, हे सर्व जर त्याचा जर विश्वास नसेल, जर कृष्णावरती विश्वास नसेल तर त्याने हे संन्यास घेऊन त्याने आपलं गृहस्थाश्रमामध्ये राहावं. तर ह्याला
निर्भयपणे म्हणतात. नंतर कुठेतरी तो जंगलामध्ये राहतो, ते पशु कुठला तरी हिंसक पशु माझ्यावरती हल्ला केला, माझा जीव गेला तर माझा जीव धोकावरती, हे सर्व गुण असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही निर्भयपणा आणू शकता. सत्वशुद्धी म्हणजे संन्यास आश्रमाचे सर्वात मोठा गुण म्हणजे सत्वशुद्धी. कारण जेव्हा आपण संन्यास घेतात तेव्हा आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण रोज वेगवेगळ्या पुरुष स्त्रियांना भेटतात. तर जेव्हा सत्वशुद्धी म्हणजे ज्याने संन्यास घेतलाय त्याने स्त्रियाकडून लांबे राहावं लागतं. त्याने स्त्री संग टाळलं पाहिजे, आणि जितका हो श- आप- जर त्यांच्याकडे जर साहित्य असेल तर त्यांनी काय स्त्रीकडून लांबून राहायचे. कुठल्या तरी मंदिरामध्ये की कुठले ते भेटले तर त्यांना दूर नमस्कार करून त्यांच्याशी लांबून राहावं. याला शुद्ध शक्ती म्हणतात. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलता म्हणून म्हणजे त्याने आपले जे आपलं स्वतःचा उद्धारसाठी आणि भौतिक जगाचे जे लोक आहेत त्यांचं त्यांना ज्ञान द्यायचं. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपण फक्त काय असतं तर सकाम कर्म करतो. आपण देव कोण आहे, आपण देव कुठे राहतात, आपण कोण, आपला आणि देवाचं नातं काय आहे, ते आपलं सर्व विसरून गेल्यामुळे आपल्याला त्यांनी आध्यात्मिक ज्ञान दिलं पाहिजे. नंतर दान दान हे गृहस्थाचा हे गुण आहे. कारण आपण चार आश्रम आहेत, जसं आपण ब्रह्मचर्य आश्रम आहे, नंतर गृहस्थ आश्रम आहे, नंतर वनप्रस्थान आणि शेवटच्या संन्यास आश्रम. तर हे चार आश्रम आहेत. त्यातले जे तीन आश्रम आहेत, जसं ब्रह्मचर्य, अ, वनप्रस्थान आणि संन्यास आश्रम, हे चार गृहस्थावरती निर्भर करतात. कारण जोपर्यंत हे गृहस्थ दान करत नाही, हे तीन जे आश्रम आहे त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. म्हणून दान हे सर्वात मोठा गुण तर हे गृहस्थाचा असला पाहिजे. आणि त्याने जवळजवळ 50% आपले जे काही पैसे आहेत ते कमवतात, ते त्यांनी असे जे तीन अ, आश्रमामध्ये दान दिलं पाहिजे. असं दानाचं इथे भगवंतानी देवीचा स्वभाव सांगितले. आत्मसंयम, तर आत्मसंयम म्हणजे हे हे आत्मसंयम ही सर्वात मोठा गुण कोणाचा आहे तर गृहस्थाचा आहे. तर आपलं जे इंद्रिय आहे ते गृहस्थाने आपल्या फक्त अनावश्यक उपयोग करू नये. इंद्रिय भोग करायला जवळजवळ भौतिक जगाचे लोक, स्त्री पुरुष आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच वेगवेगळ्या वेळी हे भोग करतात. तर आत्मसंयम म्हणजे हे सर्व जे आपली इंद्रिय आहे त्याचा नियंत्रण केलं पाहिजे, त्याला आत्मसंयम म्हणतात. नंतर यज्ञ कर्म, गृहस्थ आणि हरिनाम संकीर्तन. कारण बाकी सर्व यज्ञ जे काय आहे ते सर्व त्याला खूप खर्च लागतो. आणि हा जो आपण हरिनाम संकीर्तन आहे तो सर्वात निशुल्क आहे. आपण त्याला पैसे लागत नाही, आणि आपण कोणाची हिंसाही करत नाही. कारण आणि कोणालाही आपण जबरदस्ती करत नाही की बाई तू मला पैसे दे, मला यज्ञ करायचे. आपण दान मागायला पण कुठे जात नाही. तर हा जो कलियुगचा सर्वात मोठा यज्ञ कर्म कुठला आहे तर तो नामजप यज्ञ. वेदाध्ययन म्हणजे ते मन फक्त वेदाने अभ्यासात आपलं जे वेगवेगळे वेद आहे त्याचा आपण वेदांचा अभ्यास केला पाहिजे. जसा श्रीमद भगवद्गीता आहे, भागवतम आहे. नंतर आपले वेगवेगळे जे आचार्य आहेत, त्यांचा जीवनाचं अध्ययन केलं पाहिजे. तपस्या म्हणजे आपल्या आयुष्यात जर 100 वर्ष असेल तर आपण 25 वर्ष ब्रह्मचारी, जसं मी तुम्हाला सांगितलं. नंतरचे 25 वर्ष हे गृहस्थ आहे, 25 वर्ष वनप्रस्थ, आणि शेवटचे जे 25 वर्ष संन्यास आहे. जेव्हा आपण गृहस्थ निवृत्त होतो तेव्हा मन आपला जीवा आणि शरीर हे तप केलं पाहिजे. जे तपस्या भरत महाराजांनी आपण चौथ्या अध्यायामध्ये, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण मिथ्याचारीचा आपण अभ्यास केला होता. आणि 8व्या अध्यायामध्ये आपण ते मिथ्याचारी का होते, कारण त्याने तपस्या आपली सोडली होती. कारण जेव्हा ते वर्णप्रस्थान आश्रमामध्ये गेले होते तर त्याने आपले यज्ञ न करता त्याने फक्त तो हिरण होता, त्याच्यावरती त्याची आसक्ती झाली. म्हणून तपस्या आपले विसरून गेले होते. साधेपणा म्हणजे प्रत्येक मनुष्याने मध्ये हा गुण असायलाच पाहिजे. कारण आपल्यामध्ये मिथ्या अहंकारमुळे आपण सरळ राहू शकत नाही.
कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा आपण वेगवेगळे आपण ज्ञान घेतलेले असतात. म्हणून आपल्याला एक असतो, अहंकार असतो. कडे सर्वात चांगला ज्ञान आहे. म्हणून आपण कोणाशी साधेपणा आपण वागू शकत नाही. कोणाने आपण आपण जर 4-5 जण इथे कुठेतरी जमा झालेले असतात, तर आपण काय करतात, आपण सर्वांना ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात. कारण आपल्यामध्ये अहंकार आहे, की माझ्याकडे ज्ञान आहे. तर जेव्हा आपल्याकडे ज्ञान असतं, तेव्हा आपण साधेपणे राहून आपण जोपर्यंत आपल्याला कोण विचारत नाही, तोपर्यंत आपण ज्ञान द्यायचं नाही. त्याला साधेपणा म्हणतात. अहिंसा अहिंसा म्हणजे मनुष्य कोणत्याही जीवाच्या उत्तरेमध्ये बाधा येऊ नये. म्हणजे अहिंसा म्हणजे आपण इंद्रिया सुखसाठी आपण वेगवेगळ्या प्राणीची अहिंसा करतात आणि इंद्रियभोग आपली जी जीव आहे ती तृप्त करायला आपण वेगवेगळ्या पशु पक्षीची आपण हत्या करतात. तर ते सर्व आपण त्याग केल्या पाहिजे. त्यालाच अहिंसा म्हणतात. सत्य म्हणजे मनुष्याने स्वतःचा स्वार्थ आणि विकृत अर्थाने करू नये. फक्त वेदामध्ये सांगितल्याप्रमाणेच आपण गुरु शिष्य परंपरामध्ये असतात ते प्रमाणे आपण सत्य बोलला पाहिजे. क्रोधातून मुक्त म्हणजे हा सर्वात मोठा गुण आपल्या भौतिक जगामध्ये आपल्याकडे असायला पाहिजे. कारण आपल्यामध्ये आता क्रोधावरती नियंत्रण असतं. कारण एक दोन छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण क्रोधित होऊन जातात. जसं आपण भौतिक जगामध्ये कुठेतरी फिरायला जातो तर आपण बसमध्ये की ट्रेनमध्ये जेव्हा कोण आपल्याला जागा भेटत नाही तर आपण काय करतात त्यांच्याशी आपण अ, क्रोधाने वागतात कारण आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्याला जागा दिली पाहिजे. तर हे सर्व क्रोधातून मुक्त म्हणतात. आपले शेजारी सोबतही आपण काही वेळा भांडणं करतात. तर हे सर्व क्रोधाचे मुक्त ठेवायचं पाहिजे असं इथे क्रोधातून मुक्ताची हे आपला गुण असायला पाहिजे. त्याग म्हणजे फक्त विधित कर्म करून कृपांना फळाची अपेक्षा न करता हे काम केलं पाहिजे. याला त्याग म्हणतात. शांती हे क्रोधातून पासून मुक्तता म्हणजे जसा क्रोधातून मुक्ता म्हणजे आपली शांती स्थापन होणार. दोष काढण्याची वृत्तीचा तिटकारा म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण जर आपण कुठेतरी मित्र की आपण तीन नातेवाईक जर जमा झाले तर आपण काय करतात तो तिसरा मनुष्य की तिसरा जो व्यक्ती निघून जातो तेव्हा आपण त्याचे दोष काढतात. त्याला दोष काढणं तिटकारा म्हणजे आपण हे दोष सर्व त्याचा विसरून त्यांचा सोडल्या पाहिजे आणि याला दोष त्या काट्याचा विषयचा तिटकारा म्हणतात. नंतर सर्व जीवाच्या प्रती दयाभाव जसं 84 लाख योनी होतं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जीवामध्ये भगवान श्रीकृष्ण असा शिरोदक्षा विष्णू म्हणून राहतात. लोभविहीनता म्हणजे आपण जे काही कर्म करतात, जे काही काम करतात, कृती करतात, त्याच्यामध्ये आपण आसक्ती असतात, की हे जर मी काम केलं तर मला कुठेतरी लाभ होणार. त्याला हे जर लाभ आपण सोडून दिला, आपण फळाची अपेक्षा सोडून दिलं, तर त्याला लोभविहीनता म्हणतात. सौम्यता नंतर विनयशीलता, दृढ निश्चय, उत्साह आणि क्षमा. तर आता आज 16वा दिवस आहे. तर तुम्ही उत्साहाने इथे जमा झालेले आहे. मग तुमचा दृढ निश्चय आहे आणि धैर्य हे 3 गुण सर्वात मोठे गुण आहे. जे मनुष्याने असेल तोच हा भगवद्गीताचा जो हा कोर्स आहे तो पूर्ण करतो. शुची म्हणजे ते शुद्धता, द्वेष आणि व सन्मानची अभिलाष व मुक्ता. द्वेष म्हणजे आपण कोणाशी द्वेष करू नये कारण तो जर त्याने चांगली प्रगती केली तर आपल्याला एक द्वेष येतो की त्या आपण काही हे आपण भौतिक जगामध्येही बघतात की दोन व्यक्ती आहेत ते एकाच ऑफिसवरती किंवा एकच कुठेतरी फॅक्टरीवरती किंवा एकच कुठेतरी त्याने धंदा सुरू केला आहे पण कोणतरी एका चांगला प्रकारे धंदा की तो चांगला नोकरी करतो तर त्याला मान सन्मान मिळतं परंतु मान मिळाला की आपल्याला त्याच्यावरती द्वेष येतो तर हे सर्व आपण मुक्त केला पाहिजे हे सर्व काय आहे तर हे सर्व देवगुणीय आहे देवगुण आहे असं इथे 1 ते 3 श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला देवी स्वभावाचे मनुष्य आहे त्याच्यामध्ये आढळतात असं या 3 श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात दंभो दर्प अभिमानश्च क्रोधाश्च पारसमेव च अज्ञानं चाभिताश्च पार्थं संपाद्यं सुरीम. हे पार्थ दंभ उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तर दंभ म्हणजे आपल्याकडे जे नाही ते जे तेव्हा ते जे काही आपण दाखवतो त्याला दंभ म्हणतात. जर
आता भौतिक जगामध्ये राहतात तर काही आई आहे जे आपले मुलांचे जे मार्क्स असतात ते कमी असतात, ते कधी रिझल्ट दाखवत नाही पण ते जास्त दाखवतात, त्याला दंभ म्हणतात. उर्मटपणामध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर हाती काय करतात, त्या उर्मटपणा करतात ते. त्याला काही कारण नाही या मनुष्य सर्वांना मारायचं, त्याला उर्मटपणा. अभिमान म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा आपण काय करतात, अभिमान दाखवतात. आपण नवी गाडी घेतात आणि आपल्या शेजारी किंवा आजूबाजू आपले नातेवाईक आहे त्यांच्याकडे जाऊन जाऊन मोठे मोठ्याने आपण हॉर्न मारतात, त्याला अभिमान म्हणतात. अज्ञान अज्ञान म्हणजे हे भौतिकगीता जवळजवळ सर्वांच्या घरी असेल परंतु कोणी ते वाचले नाही, कारण आपण हे भगवद्गीता आपल्या मंदिरामध्ये ठेवलेली असते. त्याला अज्ञान म्हणतात. कारण आपल्याला देव कोण आहे त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याला अज्ञान म्हणतात. हे सर्व काय आहे, तर हे सर्व असुरी प्रकृती जन्मेला लोकांचे गुण आहेत. तर आपण देवीमध्ये किती गुण आहे आणि हे असुरीचे गुण आहे असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात की देवी संपद्वी मोक्षाय निबंधाय सुरीमतः मासु च संपदम देवा मापी जातोसी पांडव. देवगुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बंधकारक असतात. हे पांडव तू चिंता करू नकोस, कारण तू देवगुणाचा जन्मलेला आहे. तर हे देव आणि असुर हे दोन प्रकारचे गुण आहेत, ते जे वेगवेगळे त्यांचे फळ असतात. तर जेव्हा आपण देवी गुणामध्ये असतात जसं आपण 1 ते 3 श्लोकामध्ये बघितलं तर ते आपल्याला मोक्ष प्राप्त करू शकतो त्या गुणामध्ये. आणि जर आपल्यामध्ये ते गुण नसेल तर आपण असुरी गुणामध्ये आपल्याला बंधकारक म्हणजे आपण ह्या भौतिक युगामध्ये परत परत जन्म मृत्यू जरा व्याधीचा हा चक्र आहे त्याला ओढू शकत नाही, याला बंधकारक म्हणतात. हे पांडवा म्हणजे हे अर्जुना, तू तू चिंता करू नकोस, कारण तू देवी सगुण जन्मल्या म्हणजे अर्जुन हा देवी गुणामध्ये जन्मला आहे असं या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुना सांगितलं. कारण तू चिंता करू नकोस, तू देवी गुणामध्ये जन्मलेला आहे. तर जे काही मी तुम्हाला 1 ते 3 श्लोकामध्ये आले ते तुम्ही जर हेच गुण तर तुमच्यामध्ये पण असेल तर तुम्ही निश्चितपणे देवी गुणामध्ये आहे, असं या श्लोकामध्ये आपण समजू. पुढे भगवान म्हणते, हे पार्था, या जगामध्ये देव आणि असुर या दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वी तुला देवी गुणाचे विस्तार वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून असुरी गुणाचे विवरण आहे. तर आपण जवळजवळ 25 ते 25 देवी गुणाचे आपण अभ्यास केला. आता भगवंत दोन प्रकारचे गुण असते प्रत्येक जीवामध्ये, ते असुर असू शकते नाही तर देवी. तर आतापर्यंत पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला देवी गुणाचे वर्णन दिलेले आहे. आता सविस्तर आपल्याला असुरी गुणाचे काय आहे, असुरी गुणामध्ये कोण असतं त्याचं आता भगवंत आपल्याला वर्णन करतील. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाना विदुरासुरः न शोचं न पाप नापि चाचारू न सत्यम तेषु विद्यते. असुरी प्रवृत्ती लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिर्भूतपणा सदाचार तसेच सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही. तर आता भगवंत आपल्याला असुरी लोकांचे आपल्याला हे ज्ञान देतात. असुरी लोक काय करते म्हणजे त्यांना काय करावे आणि काय करावे नाही असं त्यांना ते कधीही जाणू शकत नाही. त्यांना ज्ञान नसतं की कुठलं काम केलं पाहिजे, कुठलं काम सोडलं पाहिजे. कारण ते भौतिक जगामध्ये राहतात. त्यांना असं वाटतं की मी रोज मजा मजा केली पाहिजे. माझ्याकडे जो काही पैसा आहे त्यांनी मी मजाच केली पाहिजे फक्त. आणि माझ्या घरच्यांना फक्त उदरनिर्वाहासाठी जे काही पैसे पाहिजे ते मी दिले की हा जो माझं कर्म आहे, माझं माझी जी हे आहे, माझी जी जबाबदारी आहे तिकडनं मी निघून गेलो. आणि नंतर काय करतो तो फक्त इंद्रतृप्तीसाठी आपल्या मित्रासोबत कुठेतरी इथे चित्रामध्ये बघू शकतात येतो, पार्टी करायला निघून जातो. म्हणजे त्याला काय करू नये ते त्याला जाणत नाही. सुचित बळपणा म्हणजे त्याने स्वच्छता त्याच्यामध्ये नाही. सदाचार म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात तर आपण भगवंताचा अंश असल्यामुळे आपण वेगवेगळ्या देवी आपण पूजा वगैरे, प्रार्थना, नंतर आपण कीर्तन हे वगैरे आपल्या घरामध्ये केलं पाहिजे. याला सदाचार म्हणतात. हे सर्व गुण आणि सत्य ही त्यांच्यामध्ये आढळत नाही. कारण जेव्हा आपण असुरामध्ये असतात तेव्हा आपण कधीही सत्य बोलू शकत नाही. कारण आपण वेगवेगळ्या लोकांशी असत्य बोलून आपल्याला त्यांच्याकडे काम करून घ्यायचं असतं. हे सर्व गुण कोणाचे असतात, हे सर्व गुण असुरांचे असतात असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितले आहे. आता आणखी कुठले गुण आहेत या पुढे आता भगवान वर्णन करतील.
असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहुरिनीश्वरम् अपरस्पर संभूतं किं मन्यत काम हेतुकम. हे म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचं कोणताही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छामुळे हे जग निर्माण झालेले आहे आणि कामाखेरी ते अन्य कोणतेही कारण नाही. जसं आपण काल अभ्यास केला होता की भगवान तर आपल्याला जठराग्नीमध्ये अग्नी म्हणून आहे. आपल्या शरीरामध्ये जे पंचतत्व आहे, जसं आपले हाड आहे, तसं आपण हे पृथ्वी तत्व आहे. नंतर आपल्यामध्ये रक्त आहे आणि पाणी आहे. हे सर्व जल तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये जे श्वास घेतात ते वायू तत्व आहे. नंतर आपल्या जठराग्नीमध्ये अग्नी तत्व आहे आणि आपल्या हाडाच्या दोन हाड जे हाडामध्ये जो जागा असतात ते आकाश तत्व आहे. जसं आपल्या नाकाचे दोन पुढे आहे, कानामध्ये हे सर्व आकाश तत्व हे सर्व काय आहे, तर हे सर्व भगवानाचे गुण आहे. परंतु जे असुर लोक आहेत ते काय म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे, ते कोणावर अवलंबून नाही. तर आपण काही अध्यायापूर्वी आपण अभ्यास केला होता की जसं माळा माळा एका दोऱ्यामध्ये असतात. ते दोरा आपल्याला दिसत नाही पण माळा माळा तो त्याच्यावरती अवलंबले आहे. तसंच भौतिक जग आहे आणि काही आपण अभ्यास केला होता की पृथ्वी वगैरे हे सर्व ग्रह आहेत ते एका धरीवरती फिरतात. त्याचं कारण कोण आहे, तर हे सर्व नियंत्रण करता भगवान आहे. परंतु जे असुरचे लोक असतात ते त्यांना असत्य आणि निराधार म्हणतात आणि परमेश्वर नावाचं कोणताही नियंत्रक नाही. त्यांचं म्हणणं आहे फक्त मेथून म्हणजे फक्त त्यांनी इंद्रिय भोगसाठी हे सर्व भौतिक सृष्टीची ब्रह्मांडची निर्मिती केली असं त्यांना वाटतं आहे. असं त्यांना वाटतंय. असे जे लोक आहेत त्याला निर्विश्वादी म्हणतात. असं या श्लोकामध्ये भगवंताने असुरामध्ये आणखी हे गुण आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला वर्णन दिलेले आहे. असं निष्काचे अनुमान करीत स्वतःचे नाश उठवून घेतलेले आणि अल्पबुद्धीचे लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्माचे संग्रह होतात. तर त्यांना असं वाटतं की जेव्हा आपण विनाश केला तर अ, नवीन काहीतरी भौतिक जग उत्पन्न होईल. तर आपण आता थोड्या महिन्यापूर्वी आपण दिवाळी गेली आणि काही लोकांनी आपले फटाके वगैरे बॉम्ब वगैरे फोडले असतात. तर तुम्हाला माहित असेल जेव्हा आपण बॉम्ब फोडतो तर काय होतं तर विनाश होतं कधी त्याचं सर्जन होत नाही. तर यांना असं वाटतं की ते अल्पबुद्धी असल्यामुळे त्यांना असं वाटतं की मी जर हे सर्व रिसर्च केलं की कुठेतरी बॉम्ब वगैरे त्याची हे निर्मिती केली कुठेतरी त्यांचा हे आविष्कार केला तर ते भौतिक जगाचा काहीतरी उपयोगा पडणार. परंतु ते अज्ञान असल्यामुळे त्यांना हे आढळत नाही की हे सर्व हे जर बॉम्ब वगैरे काय आहे हे सर्व उग्र कर्म आहे आणि ते अहितकारी आहे. त्याच्यासाठी हे बॉम्ब वगैरे हे कुठल्याही मानवाला ते हितकारी नाही त्याचा काही उपयोग होत नाही आणि ते कधीही आपल्याचा उद्धार करणार नाही. हे त्याला ज्ञान नसल्यामुळे ते वेगवेगळे जे संशोधक करत आहेत जे सायंटिस्ट आहेत ते वेगवेगळे आणखीन ते खूपच विनाशक असे शस्त्र आहेत वेगवेगळे अस्त्र त्यांचा निर्मिती करतात असा निष्कर्ष इथे या श्लोकाचा आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केला. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुबत मोहित झालेल्या असुर लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव असूचित कर्म करण्यास अ, व्रतस्थ व्रतस्थल व्रतस्थ झालेले असतात. तर हे आपण तुम्हाला मी काही वेळा सांगितलं आणि तुम्हालाही माहित असेल की आपला जे इस्कॉन आहे त्याचे चार नियम ते चार नियम कुठले आहेत तर पहिलं मासा टाळणं नंतर हे जे मदिरा पान आहे चहा कॉफी आहे त्यांचा दूर ठेवणं परत त्याची संमत आणि शेवटचे तर जुगार आहे. तर हे चार नियम कधीही इस्कॉनचे कुठल्याही अ, अ, जो भक्त आहे तो हे चार गोष्टीतून तो अलिप्त राहतो त्याच्याकडे तो बघत नाही. तर इथे भगवान हेच या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की जे असुर लोक आहेत त्याने ते हे चार गोष्टी त्यांच्यामध्ये जास्त जास्त आढळतात. ते अ, त्यांची तृप्ती कधीही पूर्ण होत नाही. आपली इंद्रिय तृप्ती कधी पूर्ण होत नाही. जसं इंद्रिय तृप्ती म्हणजे एका कुठेतरी अग्नी लागलेली आहे. त्याच्यामध्ये कसं आपण पेट्रोल वगैरे टाकतं, केरोसिन वगैरे टाकतं, ते आणखीन वाढते. तसंच इंद्रिय तृप्ती जितकी तुम्ही भोगली, तर ते तुमची इंद्रिय तृप्ती पूर्ण होत नाही. कारण ही अशी अग्नी आहे,
याच्यामध्ये जितकी पेट्रोल टाकतात ते ते आणखीन आणखी ते लागत असते. तसंच जुगारचंही तसंच आहे. जसं आपण पैसा जिंकायला लागलो की आपण जास्त जास्त आपण जुगार खेळतात. नंतर आपला मांसाहार तर आपण वेगवेगळ्या, जर आपल्याला चव लागली तर आपण नेहमी हे मांसाहार वगैरे करतात. नंतर मदिरापान, तर हेही तुम्हाला बघू शकतात की जो एक वेळा मदिरापान की दारू वगैरेची त्याला वाईट सवय झाली. चहाची पण काही लोकांना सवय असते. काही लोक मी भौतिक जगामध्ये बघितलं आहे की ते 8-8, 10-10 कप पर्यंत चहा पिते. हे सर्व काय आहे? तर हे सर्व कामाचा आश्रय घेऊन घेतात. म्हणजे हे सर्व काय आहे? अ, हे असुर लोकांचे गुण आहे. कारण तुम्ही चहा पिऊन कधी भक्ती करू शकत नाही, की चल मी आज 2 कप चहा पिऊन 10 माळा करेन की 5 माळा करणार. परंतु तुम्ही जेव्हा भौतिक जगामध्ये राहता, तर मग तुम्हाला काय असं वाटतं, की माझं डोकं दुखत आहे, तर मी थोडे चहा घेईल म्हणून चांगलं वाटेल आणि मी काम करेल. परंतु तुमचं काम पूर्ण झालं 1-2 तास तुम्हाला चांगलं वाटतं. परत तुम्हाला चहा घ्यावी लागते. म्हणजे हे सर्व काय आहे? तर हे सर्व असुरी गुणाचे अ, वर्णन दिले आहे. पुढे भगवान म्हणतात, इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असं त्यांना विश्वास असतो. अशा प्रकारे त्याने मरतो तो पर्यंत अमर्यादित चिंताने ग्रसले असतो. शेकडो हजारो पाषाणचा बध झालेल्या आणि कामक्रोध प्राण झालेले हे लोक लोक इंद्रिय तृप्तीच्या करिता अन्य मार्गाने धनसंचय करतात. कारण जेव्हा तुम्हाला इंद्रिय तृप्तीची भोग करायचे आहे, तुम्हाला खूप खर्च लागेल. तर आपण आता 3 वर्षापूर्वी आपल्या आपल्या भारत देशामध्ये जेव्हा कोरोना झाला होता, तेव्हा जवळजवळ आपण किती दिवस घरातच राहिले होते. तरी आपण 2 वेळा आपण जेवण करायचं, सर्व आपल्याला भेटायचे. म्हणजे आपल्याला हे सर्व धन खूपच अमर्यादित धन संचयाची गरजच नाही. आपण थोडक्या पैशामध्येही खूपच चांगल्या प्रकारे आपण उदरनिर्वाह केला होता. खूपच चांगल्या प्रकारे आपण आपण राहिले होते. म्हणजे हे सर्व काय आहे? तर हे सर्व इंद्रिय तृप्तीचे वेगवेगळे अ, मार्ग आहे. आणि हे मार्ग, हे जे 4 नियम, हे जे 4 वस्तू आहे, त्याच्यामुळे आपण काय करतात, तर आपण अमर्यादित चिंतात ग्रस्त आहे. कसे मी पैसे जमा करू? कसं मी आणखीन चांगला मांसाहार करू? कसं मी आणखी चांगल्या स्त्रीला बघू? कसं मी जुगारामध्ये जास्त पैसा कमवू? कसं मी जास्त चांगले पैशाची मी दारू पिऊ? तर जर मी 500 रुपयाची पियत असेल, तर माझ्याकडे आणखीन पैसा आला की मी 1000-1500 रुपयाची दारूची बाटली घेऊ. ते हे सर्व काय आहे, तर ते ह्या जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत अमर्यादित चिंतामध्ये ग्रसलेले असतात. आणि त्यामुळे ते काय इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी अन्यायी मार्गाचे संचय करतात. जसं आपण 3 प्रकारचे धर्म बघितलं, अकर्म विकर्म आणि सकाम कर्म, निष्काम कर्म. तर हे सर्व काय करतात, तर विकर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये लिहिले त्याच्यापेक्षा वेगळे आहे. जसं आपण भौतिक जगामध्ये राखतात, तर काही लोक आहेत जे काही काम करत नाही, पण काय करतात, तर रात्री जाऊन जे घर बंद पडलेले असतात, कुठेतरी बाहेर फिरायला गेले, त्यांचे घरफोडी करतात आणि त्यांच्या घरामध्ये जे सोने दागिने आहे की पैसे आहेत ते चोरी करून जातात, लुटून जातात. आणि आता भौतिक जगाचा आता नवीन चोरी झालेला आहे. आता तुम्ही ट्रेनामध्ये बघू शकता, ते आपला मोबाईल आहे हे वगैरे चोरी करतात. नाहीतर आता नवीन आपला सायबर फ्रॉड झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक ओटीपी वगैरे द्यायचं असतं, त्याच्यामध्ये आपले पैसे घेऊन जातात. हे सर्व काय आहे, तर हे सर्व अमर्यादित चिंतनग्रस्त लोक आहेत. आणि त्यांनी आपली इंद्रिय तृप्तीसाठी अन्यायी मार्गाची त्यांनी धनसंचयीचा प्रयत्न केले, असं या 2 श्लोकाचा तात्पर्य इथे भगवंताने आपल्याला दिले आहे. पुढे भगवान म्हणतात, असुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारला आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे विभवशाली नातलग असलेले मीच नरणारे मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणता नाही. ही मी यज्ञ करेन, मी देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारचे असुरी लोक अज्ञानाचे मोहित झालेले असतात. तर तुम्ही इथे पहिल्या चित्रामध्ये बघू शकता, तेव्हा सत्ययुग होतं. तेव्हा हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकशिपू नावाचे दोन असुर होते.
तर पण परंतु हिरण्यकशिपूचा पुत्र जो होता तो प्रल्हाद महाराज, तो भगवान विष्णूचा शुद्ध भक्त होता. तर त्याने हिरण्यकश्यपू त्याने जवळजवळ जेव्हा सत्ययुग होतं तेव्हा 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. तर त्याने 33,000 वर्ष आपले दोन पाय आणि दोन पायाचे अंगठे आणि दोन हात वर करून तप केलं होतं. त्याप्रमाणे त्याने सहा वरदान त्याने ब्रह्माजीकडे मागून घेतले होते. कारण त्याला असं वाटायचं की मीच देव आहे, मला सर्वांनी पूजन केलं पाहिजे. परंतु त्याचा जो पुत्र होता, मुलगा प्रल्हाद, त्यांना विष्णूचा खूप भक्ती करायची. म्हणून त्याने काही वेळा त्यांना एका सर्पामध्ये, काही वेळा एका डोंगरावरून त्यांना खाली टाकलं, नंतर हातीच्या खाली पायाखाली टाकलं. परंतु ते शुद्ध भक्त असल्यामुळे भगवानने प्रत्येक वेळा त्यांचं तिकडनं सोडून घेतलं. म्हणजे हे जे असुर लोक आहेत, ते त्यांना असं वाटतं की सर्वांनी माझीच पूजा केली पाहिजे आणि मीच देव आहे असं सर्वांना त्यांना त्यांना वाटतंय. दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतात की जसं मी तुम्हाला चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की भगवान आपल्या परित्राणासाठी म्हणजे आपल्या भक्ताची रक्षण करता इथे अवतीर्ण होतं. तर हे ज्या चित्रामध्ये तुम्हाला त्यावेळी मी सांगितलं होतं की जेव्हा देवकी आणि वसुदेवाचं लग्न झालं होतं आणि कंस त्यांच्या बहिणीला आपल्या सासरवाडीला पोचायला जात होता, तेव्हा आकाशवाणी झाली होती की देवकी आणि वसुदेवचा 8वा पुत्र आणि तुझा धोका आहे, तुझा वध करणार आहे. तेव्हा त्यांनी तलवार काढून आपल्या बहिणीचा वध करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्याला असं वाटतं की मीच ईश्वर आहे, मीच सर्वात बलवान आहे आणि मीच सुखी आहे. सर्व आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी माझीच पूजा केली पाहिजे, माझी उपासना केली पाहिजे. नंतर शेवटच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता हे त्रेतायुगाचं आहे. हे त्रेतायुगामध्ये आहे. पहिला जो चित्र आहे तो सत्ययुगाचा, दुसरा जो चित्र आहे तो द्वापर युगाचा आणि हा जो मधला चित्र आहे शेवट खालची चित्र तो त्रेतायुगात जेव्हा भगवान श्री राम अवतीर्ण झाले होते. तर तेव्हा जेव्हा भगवान श्री रामाला 14 वर्षाचा वनवास झाला होता, तेव्हा त्यालाही त्यालाही ज्ञान झाला होता की राम नावाचे एक मनुष्य त्याची हत्या करणार आणि त्यालाही अमर व्हायचं होतं. म्हणून त्याने काय केलं की जर मी रावणाची पत्नी आहे सीताचं अपहरण केलं तर निश्चितपणे तो माझ्या शरणेला येईल आणि तेव्हा मी अमरचं वरदान मागून घे. त्याने धोक्याने स्त्रीला सीताला अपहरण केलं होतं. परंतु भगवान श्रीराम जे जे आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केलो की प्रत्येक युगामध्ये भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या रूपाने आपल्या भक्ताला उद्धार करण्यासाठी अवतीर्ण होतं. तसं त्यानेही भगवान श्रीराम त्यावेळीच त्रेतायुगामध्ये राम म्हणून अवतीर्ण झाले आणि रावण नावाचा असुराचा वध केला. त्यालाही स्वर्गामध्ये जायचं होतं आणि त्याच्यासाठी त्याने एक सीडी पण बनवली होती. म्हणजे जे काही लोक आहेत त्यांना फक्त मीच बलवान आहे, मीच सुखी आहे आणि माझ्यासारख्या कोण असायला नको, भगवान आहे असं सर्व लोकांचं पूजन केलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. म्हणून भगवान श्रीरामाने त्याचा वध केला. हे तीन प्रकारचे 3 युगामध्ये वेगवेगळे लोक जे असुर होते ते त्यांचा इथे वर्णन दिले आहे. आणि आता भौतिक जगामध्येही आपण वेगवेगळे नेता आहेत जे आपल्याला दाखवतात की ते आपल्यासाठी खूप काम करतात आणि लोक त्यांचीच पूजन केली पाहिजे, त्यांचेच आपण गुणगान केले पाहिजे असं वाटतं. असे जे लोक आहेत, असे जे मनुष्य आहेत, त्याला असुरी प्रकारचे मनुष्य आहे असा या 2-3 श्लोकाचा तात्पर्य आपण समजून घेऊया. पुढे भगवान ह्या प्रकारे अनेक चिंताने भ्रांत झालेल्या आणि मोहमा मोहमा मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रतृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. कारण हे जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा इंद्रतृप्तीच्या आपल्याला खूपच इच्छा आपली पूर्ण होत नाही, तेव्हा काय करतात आपण अत्याधिक धन संचय करतात. त्यासाठी आपल्याला खूपच परिश्रम करावा लागतो, खूपच काम करावं लागतं. म्हणून आपण थकून जातात आणि म्हणून आपण भगवानची भक्ती करू शकत नाही. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हेच म्हणतात की अनेक चिंतानी व्रत म्हणजे त्याला प्रत्येक मिनिटामध्ये त्याला चिंता असते की मी पैसा कसे कमवू, मी हे कसं भोगू, माझ्याकडे जे 5 वेगवेगळे इंद्रिय आहेत ते इंद्रिय तृप्तीमध्ये मी कसं पूर्ण होऊ.
ही त्याची प्रत्येक इंद्रियासाठी अत्याधिक त्याला आसक्ती असल्यामुळे तो बस फक्त खूपच परिश्रम करत असतो. आणि जेव्हा हे सर्व इंद्रिय भोगीमध्येच जेव्हा आपण पडलेले असतो, जेव्हा आपलं पूर्ण जीवन इंद्रिय भोगतीसाठी जेव्हा आपण पूर्ण करतात, तेव्हा आपण नरकामध्ये पतित होतो. कारण आपण भगवंताला स्मरण करत नाही. आणि आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, की जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा ज्या गोष्टीवरती आपली आसक्ती असते, त्याप्रमाणे आपल्याला जन्म असतात. आणि कालही आपण परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की ज्या गुणामध्ये जसं रजोगुणामध्ये जर आपण असले तर आपण पृथ्वीवरती येतात. पण जर आपला मृत्यू तमोगुणामध्ये झाला तर आपलं जे खालच्या स्लॅब जे लोक आहे त्याच्यामध्ये कुठल्या तरी खालच्या योनीमध्ये आपलं पतन होणार असं या श्लोकामध्ये आपण समजून घेऊया. यापूर्वीही आपण 12व्या अध्यायामध्ये आपण त्याच्यावरती 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये आपण त्याच्यावरती अभ्यास केला आहे. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेला असून लोक स्वतःला देहामध्ये आणि इतरांमध्ये देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवान देश करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तर इथे इथे दिलेलं चित्र दिले आहे ते शिशुपालचा, जे मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे तेच इथेही परत दिलेले आहे. कारण शिशुपाल तो एक राजा होता, म्हणून त्याला एक मिथ्या अहंकार होता की जसं भगवान श्रीकृष्णाला त्याने हे दिलेले आहे, मान दिलंय, तसंच मी पण राजा आहे तर मलाही मान दिलं पाहिजे, म्हणून त्याला एक मिथ्या अहंकार आला होता. तोही राजा होता, त्यांनी वेगवेगळ्या शस्त्राचं ज्ञान घेतलं म्हणून त्याला त्याच्याकडे बल होता. आणि हे सर्वांचा त्याचा गर्व होता. आणि काम आणि क्रोधामुळे मोहित असतात. कारण कुठेतरी त्याची इच्छा अ, अ, रुक्मिणीची लग्न करायची होती. म्हणजे त्याची जी काम होती, काम वासना होती की माझं लग्न रुक्मिणीशी जायला पाहिजे. म्हणून त्याला जे जेव्हा पूर्ण झाले नाही तेव्हा त्याला क्रोध आला. म्हणजे अ, जे असुरी जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मिथ्या अहंकार असतात आणि त्यांना असं वाटतं की हा माझं बल आहे, त्यामुळे मी कुठलंही काम पूर्ण करू शकतात. म्हणजे मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध हे मोहित झाले असुरी लोक स्वतःला इतरांमध्ये देहामध्ये स्थित असलेला परमपुरुष, म्हणजे तो हे जाणत नाही की भगवान श्रीकृष्ण तो परमपुरुष आहे. जर त्याने भगवंताचं शरणी गेला असला तर भगवंताने त्याला माफ केलं असतं आणि त्याला जीवन दिलं असतं. परंतु अ, त्यांनी भगवंताला वेगवेगळ्या नावाने शिव्या दिल्या म्हणून भगवंताने त्याचा वध केला. तर असे जे अ, असुर जे लोक असतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त मिथ्याहंकार असतो, बल असतो, गर्व, काम आणि क्रोध आणि हे मोहित झालेले असते आणि खऱ्या धर्माची ते निंदा करतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामध्ये विविध असुरी योनी टाकत असतो. आपण काही अध्यायापूर्वी बघितलं की आपल्या मनुष्याचा जन्म दिलेला आहे. तर मनुष्य जन्मामध्ये काय असतात, तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे मनुष्य आणि प्राणीमध्ये असतात. परंतु आपण मनुष्य आहे तर आपल्यामध्ये एक आणखीन एक गुण आहे, ते म्हणजे काय, तर ते भक्ती. तर हे मनुष्यच फक्त करू शकतात. 84 लाख योनीमध्ये आणखीन कुठलाही जीव हे करू शकत नाही. तर आपण जेव्हा मनुष्य जन्म झालाय पण आपण जेव्हा भक्ती वगैरे करत नाही, तर भगवान काय करतात, ते ते आपल्याला चिरकाळासाठी म्हणजे अनेक जन्मासाठी आपल्याला ते असुरी योनीत टाकत असतात. आणि असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. हे कोणते असुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. जसं आपण अभ्यास केला होता की आपण चांगलं कर्म केलं तर आपण स्वर्ग लोक पर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याच्यामध्ये आपलं जेव्हा पुण्यकर्म पूर्ण क्षीण होतं तेव्हा आपण परत धूळ लोकमध्ये येते. परंतु जर आपण काही चांगलं काम केलं नाही, आपण जर असुरीचे प्रकृतीचे लोक आहेत त्याचप्रमाणे जर आपण कर्म केलं तर आपण जे आपल्या खालती जे 7 वेगवेगळ्याचे आपण जे लोक आहेत त्याचा आपण अभ्यास केला होता. तर आपण पहिल्या 8व्या लोकामध्ये जाणार. त्यातलं आणखीन खाली खाली जाऊन आपण 14व्या जे लोक आहेत तोपर्यंत हळूहळू अधम गतीला प्राप्त होते. म्हणजे जे असुरी योनीमध्ये आपण वारंवार आपण जन्म घेणार आणि आपण कधीही म्हणजे ज्या ज्या मनुष्यामध्ये पतन असुरी गुण आहे
त्यांचा कधी उद्धार होत नाही, ते भगवान कृष्णाकडे कधीही पोहोचू शकत नाही, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशमात्मनः काम क्रोधस्ता लोभस्ता ते तत्रयम त्यजते त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जाण्याचे तीन द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण हा तिन्ही मुळे आत्माचा विनाश होतो. जसं काम, क्रोध, लोभ आणि हे सर्व काय हे तीन नरकामध्ये जाण्याचे द्वार आहे. तर इथे तुम्ही हे तीन वेगवेगळे मार्ग आहेत. तर हे तीन मार्ग वेगवेगळे आहेत, पण ते कुठे घेऊन जातात? आपल्याला नरकामध्ये घेऊन जातात. तर हे जे बुद्धिमान मनुष्य आहे, त्याने ह्यांचा त्याग केला पाहिजे. कारण आपण आपला मार्ग, आपलं गंतव्य स्थान कुठं आहे? आपलं गंतव्य स्थान आपले जे वडील आहे, कोण आहे? आपले वडील आहे श्रीकृष्ण. त्यांच्या त्याच्याकडे जायचंय. तर हा तीन मार्ग जर आपण घेतला, तर आपण भगवंताचा जो शाश्वत धाम आहे, गोलोकावरून तिकडे पोहोचू शकणार नाही. म्हणजे भगवान इथे या श्लोकामध्ये हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, की काम, क्रोध आणि लोभ हे जर आपण सोडून दिलं, तर आपण भगवानच्या शाश्वत धामकडे आपण पोहोचू शकतात. परंतु जर आपण काम, क्रोध आणि लोभ मध्ये जर असेल, तर आपण कधीही त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणते, हे कोणते? जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटलेला आहे, तो आत्मसाक्षात्कारसाठी श्रेयकर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतं. म्हणजे भगवान श्री कृष्ण काय आहे, त्याच्यासाठी हे 5 टप्पे दिलेले आहेत. तर 5 टप्पे कुठले आहेत? तर त्यांनी पहिले आपले आध्यात्मिक गुरु आहे त्यांचा शरण गेल्या पाहिजे. नंतर त्यांनी वेगवेगळ्या वेदांचा अभ्यास केला पाहिजे. नंतर आपली तपस्या केली पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या इंद्रिय तृप्तीचे जे वेगवेगळे आपले 5 इंद्रिय आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. आणि शेवटचे आध्यात्मिक ज्ञान घेतलं पाहिजे. तेव्हाच आपण आपले परम पिता भगवान श्रीकृष्णाकडे आपण पोहोचू शकतात. म्हणजे जर आपल्याला नरकाचा आपण जर सुटकारा घेतला पाहिजे, तर आपण आत्मसाक्षात्कारसाठी आपण हे जे 5 वेगवेगळे जे टप्पे आहेत, त्याच्यावरती जर आपण त्या मार्गावरती आपण चालले, तर आपण निश्चितपणे भगवान श्रीकृष्ण जे आपले परमपिता आहे, त्यांच्याकडे पोहोचू शकतात, असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तन्ते कामकारतः न स सिद्धिमां वाप्नोति न सुखम न परम गतिम. जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो, त्याला सिद्धी, सुख आणि परम गती प्राप्त होत नाही. तर हे जे 4 नियम आहे, ते 4 नियमांमुळे काय होतं? तर त्याला सिद्धी मिळत नाही. तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा चोरी करतात, तर काय होतं? तर ते जेव्हा चोरी करतात, तेव्हा जे पोलीस वगैरे पकडून जातात, तेव्हा त्या पेपरामध्ये त्यांचं नाव येतं. म्हणजे त्यांना सिद्धी मिळत नाही, त्यांना सुख मिळत नाही. कारण हे पैसे तुम्ही चोरी केलेले आहे, पण कुठेतरी तुम्हाला पोलिसने पकडलं की तुम्ही जेलामध्ये गेले की तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण तिथे तुम्हाला दुःख आहे. आणि परम गती माफ होणे, कारण तुम्ही जेव्हा जेलमध्ये जातो की तुमचं नाव घाण होऊन जातं, तर तुम्हाला सिद्धी तुम्हाला सुख मिळत नाही. म्हणून तुम्ही चिंताग्रस्त असल्यामुळे तुम्हाला ते परमगती प्राप्त होत नाही. कारण हे जे सर्व काय असतं, ते शास्त्र ते आपण सर्व काय आहे, तर हे जे 4 नियम आहे, त्याप्रमाणे जर आपण जीवन वागलं, तर आपण फक्त लहरीप्रमाणे कर्म करतात. म्हणजे आपण फक्त सकाम कर्म करतात. म्हणजे आपल्याला फळाची जेव्हा अपेक्षा असते, जेव्हा फळाची अपेक्षा असतात, तेव्हा आपण कर्मबंधातून बांधलेलं जातं. आणि त्यामुळे आपल्याला परमगती प्राप्त होत नाही, असं या श्लोकाचं तात्पर्य आहे. आणि तुम्ही चित्रामध्येही बघू शकता. तर वेगवेगळे इंद्रिय भोगाचे जे वस्तू आहेत, त्याच्यामुळे आपण जर रममाण झालेले असते, तर आपण निश्चितपणे परमगती, सुख आणि सिद्धी प्राप्त करू शकत नाही, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, तस्मात् छत्रम प्रमाणम ते कार्य व्यस्तितो ज्ञात्वा शास्त्र विधिनोक्तम कर्म कृतम मिहारसी. म्हणून म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामध्ये भेद जाणले पाहिजे. अशी विधी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल.
जसं आपण चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता आणि आताही मी परत तुम्हाला हेच सांगतो, की जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले होते, कारण ते कुठेतरी त्यांचे जे मामा होते कंस, जे 14 वर्षाचे जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते, त्याने त्यांचा वध केला होता आणि वध करून ते राजा झाले असते. कारण त्यावेळी असा नियम होता, की जो कोण मनुष्य ज्या राजाला मारतो, तो तिकडचा राजा निश्चितपणे होऊन जातो. तर त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने आपले मामा कंसचा वध केला होता. तर ते निश्चितपणे राजा झाले असते. पण त्यांनी काय केलं, ते राज्य आपले नाना उग्रसेनला दिलं. आणि ते कुठे गेले तर आपले गुरु सांदीपन ऋषीच्या शरणीला गेले आणि त्याने काय केलं ते शस्त्रविधीचं ज्ञान घेतलं आणि हे ते जाणून घेतलं की मनुष्याने कार्य आणि अकार्य म्हणजे भेद काय आहे, या अशी विधाने त्यांनी कसं कर्म केले पाहिजे, मनुष्याने कसं कर्म केले जेणेकरून त्याचे क्रमशः उन्नती होईल, असं त्यांनी आपल्या गुरुकडे ज्ञान घेतलं. तर इथे या श्लोकामध्ये हेच तात्पर्य आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशीही सांगितलं होतं, पहिला आपण अध्यायामध्येही अभ्यास केला होता, की आपण एक गुरु शिष्य परंपरामध्ये जो आलेला आहे, त्यांचा आपण जाऊन त्यांच्याकडनं आपण ज्ञान घेतलं पाहिजे. तेव्हा आपली आत्मसाक्षात्काराचा मार्ग आपला उघडणार आणि आपलं निश्चितपणे आपला उद्धार होणार. तर जेव्हा आपण एक गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेला गुरुकडला शरणले जातो, तेव्हा आपलं निश्चितपणे उद्धार होतो. जसं आता भौतिक जगामध्ये जातो तेव्हा एका जे बाळ मुलं जन्माला येतो, तर 4-5 वर्षानंतर आपण काय करतो, एका चांगली स्कूल बघतो त्याच्यासाठी. कारण आपल्याला माहित आहे, की चांगलं ज्ञान खूपच गरजेचं आहे. त्याच्यासाठी चांगलं टीचर म्हणजे चांगलं गुरुच्या आपण आपल्या मुलाला पाठवतो. तसंच इथेही आपण भौतिक जगामध्ये तर आपण कुठल्याही आपल्या जीवनाचा जर आपला प्रश्न असेल, तर आपण एका चांगला आध्यात्मिक गुरुचा शरणे गेलं पाहिजे. तेव्हाच आपण निश्चितपणे क्रमशः आपली आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे, त्याच्यामध्ये आपण उन्नती करू शकणार आणि आपण भगवंताचे शाश्वत धाम आहे, गोलकावरून तिकडे पोहोचू शकणार. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. म्हणून आपण कुठेतरी जर आपल्या जीवनामध्ये जे प्रश्न येतात, आपल्याला कुठेतरी कुठे अडकलेले असतात, तेव्हा आपण आध्यात्मिक गुरु की आपला जो गुरु शिष्य परंपरामध्ये आलेला आहे त्यांच्याकडे ज्ञान घेतलं पाहिजे. कारण आपण भौतिक जगामध्ये तर आपल्याला मार्ग असतात. जसं आता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट करायचं असते, तर तुम्ही जर शेअर मार्केटचा जो राजा असतो त्याच्याकडे ज्ञान असतं, तर आपण त्यांचा विचार लागेल. जो कोण एक किराणा दुकान आहे तर त्याला आपण विचारू शकत नाही. काही आपण कोण बसचा ड्रायव्हर तर त्यालाही आपण त्यांच्याकडे ज्ञान घेऊ शकत नाही, कारण त्यांना ज्ञान नसतं. परंतु जे मोठे मोठे ऑफिस खोलून उघडे बसलेले आहे, की जे हे सर्व शेअर मार्केटचे करतात, म्युच्युअल फंड वगैरे करतात, ते आपण त्यांच्या जर शरणे गेले, त्यांच्याकडे आपण ज्ञान घेतलं, तर आपल्याला चांगला पैसा आपण कमवू शकणार. म्हणजे ज्या लोकांना ज्ञान असतं त्यांच्या आपण शरणे गेले पाहिजे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे.